Ah
देहाला आल्यानंतर 84 लक्ष दोन्ही कोटी फेरा आपल्याला घ्यावा लागतो आणि मग ह्या संसारामध्ये काय करतो अडकतो कसा अडकतो गाई म्हशी गाडी बंगला घोडा मठ घर दार मुलं बाळ आणि यांच्या पाठीमागे आपण काय करतो पैसा कमवायच्या पाठीमागे लागतो त्याच्याकडे गाडी माझ्याकडे गाडी त्याच्याकडे घर माझ्याकडे घर त्याला 10 मुलं मला 10 मुलं नाही एवढी नाही अहो तुम्ही ऐकलंय का हा बरोबर कुटुंब छोटं सुख मोठं अहो आता कुटुंब छोटं म्हणतात पूर्वीच्या काळी घर छोटं होतं माणसं जास्त होती पण आता घराचे बंगले झाले घरात 2 माणसं देखील नाही अहो पण मन बारीक झालं त्याला करायचं काय अहो मनाला कसं कर मन कसं पाहिजे मन निर्मळ मन करावे निर्मळ नाही का मन निर्मळ केलं पाहिजे मनामध्ये कुठल्या प्रकारची वासना धरली नाही पाहिजे मन निर्मळ केलं का भक्ती आली ज्ञान आलं आणि हे सगळं काही आल्यानंतर आपलं काय पाहिजे 84 लक्ष कोटी फेरा वाचला पाहिजे तो कशामुळं तर भगवंताच्या नामामुळं हे का नाही हो बरोबर नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे बारीक पोरं सोडलं नाही म्हातारा माणूस सोडलं नाही माझ्यावर कुत्रे बोका देतो म्हणून काय तुला म्हणावं तुला अगं सुया घे पोत घे मणी घे अगे राण्याचे आय अगे शाहरुखचे आय अगे सलमानचे आय अगे माधुरीचे वाघाच्या तावडीतून घेऊन आला मावसे आमच्या गावामध्ये आला होता वाघ माझ्या बाळाने आवाज केला वाघच पळून गेला वाघ पळून गेला ना मावशी जग आमच्या वाडीला म्हणून तर वाघ आला मी इथं आलं कार्यक्रमाला बाळाला घेऊन माझा असं रडलं असं रडलं असं रडलं असं रडलं सगळे बसला रडू नको बाळ म्हणते पप्पा कुठे पप्पा पप्पा आहे ना राबडी देवाला भेटायला गेला पप्पा राबडी देवी लय प्रेमाची त्यांची राबडी देवी तुमच्या राबडी देवाला भेटायला गेला येईन आता तोपर्यंत माझ्या बाळाला म्हणलं रडू नको वाघाच्या तावडीतून त्याला सोडवलं एवढा मोठा आवाज केला वाघाच्या तावडीतून सुटला आणि कार्यक्रमाला येऊन इथं थांबलं आणि बाई तुला मुरगुंडा होईल Oh,
आपले सद्भक्त्याची काठी धरले. पहा अनादि जे काय आहे, अनादि हा शब्द कशाला सांगितला नाही की आमच्या माऊलींनी आमच्या संतांनी सांगितलेला आहे. अनादि म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं त्यावेळेस पहिले नव्हते हाड गेल्या हाड. जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा ही सृष्टी निर्माण झालेली होत आहे. आणि ह्या सृष्टीमध्ये निर्माण झाल्यानंतर आमच्या जनार्दन स्वामींना माहित होतं की हा समाज जो का आहे, हा तळागाळातला समाज हा फक्त वरल्या रंगणारा बोलणार आहे. आणि म्हणून आमच्या या ठिकाणी एकनाथ महाराजांनी काय सांगितलं, शकून असा सांगितलं आणि झाले स्वानंद गुरुकुळे घेऊन हाती आले, प्रेमाचे कुंकू भाली लागले, सद्भक्त्याची काठीही धरले. पुंजूच्या माई माऊली आमच्या रुपयाभर कुंकू लावत होत्या, आता कुंकू गेले. अगं कुंकूवाले गेले, आता टिकल्यावाले आल्या आणि बाथरूमातल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. पहा मॅचिंगचा जमाना आलेला आहे, फॅशनचा जमाना आलेला आहे. आणि म्हणून आमच्या ताई काय म्हणतात, आता काय झालेलं आहे, बाथरूमच्या भिंती सर्व सुवासिनी झाल्या. सौभाग्यवती भव बाथरूम बादल्या पण आणि बाई तुला बरगडा होईल. अरे भृगुंड म्हणजे ज्ञान, भृगुंड म्हणजे ज्ञान आणि भृगुंड म्हणजे माहिती. तर हे त्याला काय दूध पाणी देते का नाही? अगं त्याला दुधाची बाटली दिलेली ना, दूध कुठे आहे? ते रडाते का मग? त्याच्या बापा गेला सांगते, बापा गेला पण त्याला रडाते लगेच सांग. है मच्छाई बया मच्छाई बया नाही बया लरहाई बया. अरे गप गेल्या लोक सगळे पडदा मुळे बाळाला रडू बघून. मच्छाई बया वराही बया नरसाई बया परसाई बया रामाई बया कृष्णाई बया बौद्धाई बया. चार युगाची काखे पोतळी सोहम शब्द परवडी, चार युगाची काखे पोतळी सोहम शब्द परवडी. पहा हा सोहम शब्द सांगितलेला आहे. अरे आपल्या माणसामध्ये, आपल्या गाठ्यामध्ये अगं बाळ आहे का कुत्र आहे काय काढा. अगं मावशी दुधासाठी नाही पैसे काढणार, दारूच्या बाटलीसाठी असतं तर पटापटा पैसे काढले असते. दारूच्या बाटलीसाठी पैसे काढतात. पार्टी पार्टी आहे का नाही, फॅशन आलेली आता दूध गेलं. दारू आली आता पण दारूवाल्याला सांगणं आहे की दारू पिऊ नका. हे थांब जरा दारूवाल्या, हे थांब जरा दारूवाल्या, तू बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे. देवाने तुला जन्मया भारत दिला, भारत दिला, देवाने तुला जन्मया भारत दिला, भारत दिला. कशी नाही जगाची मनाची लाज तुला रे, लाज तुला रे. तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, सोड गड्या रे, बोल गड्या रे, सोड गड्या रे, सोड गड्या रे. लोक आज तरुण पिढी व्यसनाधीन चाललेली आहे. ह्या आळंदी ह्या क्षेत्रभूमीमध्ये कुणी औसे नवसे गवसे सगळे येतात. काय काय कोण पिणार आहे, कोण खाणार आहे, कोण माळकरी आहे, कोण ताळकरी आहे, कोण पारुकर आहे, कोण कीर्तनकर आहे, कोण प्रवचनकर आहे. इथं काय सांगितलं, या या सर्व नाही का, या रे सर्व. म्हणजे लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांना अधिकार दिलेला आहे नाही का. सकळच येते
आहे आदिकाल आणि कलियुगी उद्धार हरीच्या हरीच्या नामे. तर असं हे कलियुग आहे. तर ह्या कलियुगामध्ये आपल्याला कशाने उद्धार सांगितलेलं आहे? हरीच्या नामाने सांगितलेलं आहे. आपलं भाग्य छान. बाबा म्हणायचे काय म्हणायचे? बाबांनो तुम्ही फार भाग्यवान आहात. बाबांचं वाक्य नेहमी असायचं. माई माऊली तुम्ही फार भाग्यवान आहात. का भाग्यवान आहात? वचे दैवाचे. कळलं पाहिजे. अरे भ्रूण हत्येसारखं पाप नाही, तर ही भ्रूण हत्या आपली कुठेतरी थांबली गेली पाहिजे. मुलगा हा वंशाचा दिवा आहे, मुलगी ही वंशाची पणती आहे. मुलगा हा वंशाचा संस्कार आहे, मुलगी ही वंशाची संस्कृती आहे. मुलगा हा वंशाचं गीत आहे, मुलगी ही वंशाची संगीत आहे. मुलगा हा वंशाचा आग आहे, मुलगी ही वंशाची बाग आहे. अरे त्या मुलीला उचलू नका, अरे त्या मुलीला उचलू नका, उमडू द्या त्या कळ्यांना. कोणीही त्या मुलांना उचलू नका. अरे 9 महिने 9 दिवस आणि झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवस आणि झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिवापायी नका पणती विजवाई. वंशाच्या दिवापायी नका पणती विजवाई. वंशाच्या दिवापायी नका पणती विजवाई. आता काय झालेला आहे? सासूरवास संपलेला आहे आणि आता सुनवास चालू झालेला आहे. पूर्वीच्या काळी सासा काय करायच्या? गुळाचा चहा सुनांना द्यायच्या आणि साखराचा चहा प्यायचा. शेतात त्यांना पाठवायच्या आणि गपचीप घरामध्ये साखर खायच्या, कोणाबरोबर बोलून देणार नाही, दळण दळायला द्यायच्या. असा पूर्वी हा सासूरवास होता. पण आता तो सासूरवास गेला आणि या ठिकाणी काय चालू झाला? कलियुगामध्ये सुनवास चालू झाला. आणि म्हणून तो सुनवास काय करायला पाहिजे? आता माई वडिलांनी जसे आपले आई वडील आहेत तसे त्याच्याही आई वडील आहेत. आपली जसे आई वडील तसे नवऱ्याचे सुद्धा आई वडील आहेत ना, नाही का नाही? आणि मग त्या नवऱ्याच्या आई वडिलांना सोडून द्यायचं का? आम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, आई वडील सांभाळायला नको.
नाही का, तर त्याचे सुद्धा आई वडील सांभाळले पाहिजे. अरे ते कुठून आले, उद्या आपल्याला सुद्धा ह्या बालपणामधून तरुणपणामधून वृद्धपणामध्ये आपल्यालाही जायचं आहे. हे तुम्ही विसरलात का? ते विसरू नका. आपणही कोणाचे तरी आईबाप आहोत, आपणही कोणाचे तरी सासू सासरे आहोत, नाही का. म्हणून त्या ठिकाणी आईबापांची काय करा, सेवा करा. आता हे खेडेगावातील लोक आहेत, आता हे आमच्या सिटीकडे चालतं पुण्यामध्ये वगैरे, खेडेगावातील लोक तशी करत नाही. माफी मागून बोलते, परंतु आईवडिलांची जी काही सेवा आहे ती आपल्याकडनं झाली पाहिजे. भ्रूण हत्या आहे ती कुठेतरी थांबवली गेली पाहिजे. जो आपण दारूबंदी आहे ती आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. एक जर दारू जर पिणारा जर एक व्यक्ती एका कुटुंबात जर असता तर त्याच्या 4-5 पिढ्या बरोबर होतात. शिवाय त्याचा लिव्हर फुटतो, शिवाय त्याला आजार होतो, शिवाय मुलाबाळांचं शिक्षण होत नाही. बिचारीचं आयुष्य असंच जातं, रडत रडत. काय करायचं त्या स्त्रीला? आपण पाहतो दारूमुळे किती गर्भवती झालेली आहे, नाही का नाही. तर अशा प्रकारचं जे काही सांगणं आहे ते आमच्या एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या भुरमुंडातून. मी तुम्हाला प्रथमतः सांगितलं भुरमुंडा म्हणजे ज्ञान आहे, भुरमुंडा म्हणजे ज्ञान आहे, भुरमुंडा म्हणजे माहिती आहे. तर अशा प्रकारची ही जी काही भारूड आहे ही भावावरती आवड म्हणजे बहिणीच्या भावावर नाही तुम्हाला नाही तर आताच्या बहिणीच्या भावा असं चाललंय, देतो का नाही सही करतो का नाही का. त्या बहिणी नव्हे, भाव धरून जे काय लाडक्या बहिणी आता वेगळ्याच आलेल्या आहेत, त्या बहिणी वेगळ्याच आलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं जे काय हा भुरमुंडा आहे. आता ज्यावेळेस आपल्या जिजामातेंनी शिवाजी राजांना घडवलं ती एक माताच आहे ना, हो की नाही. आमच्या तुकोबारायांनी गाथा लिहिली, आमच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अरे एक रेडा बोलवला आणि आपण 2 पायाची माणसं बोलू शकत नाही. हे कोणाच्या कृपेने चाललेलं आहे सगळं. म्या बोले विला वेदू बोले, म्या चाली विला सुखे चाले, म्या हाले विला प्राणू आहे, जगाचा चालिता मीची एक नाही. आणि ही सत्ता कोणाची आहे? कोणाची ही सत्ता आहे? कोण बोलवितो, कोण जागवतो, कोण आपल्याला उठवतो? पण आपण हे सगळं विसरलो आणि देव नाही असं म्हणतो है ना. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती दाशी एकल प्राण्या माझे माझ म्हणूनी, अंती दाशी एकल प्राण्या माझे माझ म्हणूनी. प्राण्या मायेचा दत्ताचं दातवण घ्या ग कुणी, दत्ताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी. मोठा औषध धक्का मावसा. तुझा पोट दुखाचा राहील, तुझा पाय दुखाचा राहील, तुझा डोका दुखाचा राहील, आम सोडून तुला ताप येईल मावसा. असं औषध माझ्याकडे आहे. काय औषध आहे मावसा? सर माहिती का सर? हा सर. अगं शहर म्हणजे पुणे शहर, मुंबई शहर, दिल्ली शहर नाही. मग कुठलं शहर? बांधावरचं शहर असतं.
बांधावरचं सर बांधावरचा शेर बांधावरचा शेर सूर राहायला लागल तो बांधावरचा शेर तुला माहिती नाही बा अगं मावशी बांधावर शेर असतात अगं त्या शेराचा 10 ml ची येतं तुला हा कधी काय जाऊ देवर पडते अगं ऐकून तर घे मावशी औषध भारी आहे लिहून घ्या मावशी सगळ्यांना शेराचं औषध 10 ml देतात तुला आणि वाघिणीचं औषध देतात वाघिणीचं वाघिणीचं औषध माझं बाळ म्हणून तर इथं रडत आलं मी याला रडत होतं मगाशी म्हणून ते वाघ घाबरलं पळून गेला मग मी त्याला मला सोन्याचा भांडा देतात तुला आणि सोन्याचा भांडा दिला मावशी त्याला सोन्याचा भांडा देतात ना ते मावशी त्याला सांगितलं सोन्याचा भांडा देतात तुला आता मोठं झालंय ना ते सोन्याचा भांडा घेऊन घेतला होता म्हणून तर मोठं झालाय वाघिणीचं दूध घ्यायला चालायचं आपण प्राणी आहे ना सगळेजण माकड पूर्वी जर आपण माकडच होता वानरच होता सगळेजण अरे मावशी हा तुला शहराचं दूध 10 ml द्या वाघिणीचं दूध 10 ml देतात 10 ml चं वाघीचं दूध असं कशामध्ये ठेवायचं नाही मावसा सोन्याचं भांडं लागतं त्याला अगं बाई किती सोनं मोदीने कमी करून घेतला मग त्या मोदीला मी फोनच केला होता राबडी एवढा पाठवतो तुझ्याकडे सोन्याचा भाव कमी कर सोन्याचा भाव कमी कर तो मोदी म्हणून एवढे 3.5 रुपये देतो तरी सोनं तुला माहितच नाहीये त्यांनी कमी केलंय भाव केलंय हा 10 ml सोन्याच्या भांड्यामध्ये 10 ml वाघिणीचं दूध घे मावशी हा काय जायचं सोनं म्हणतो जाऊन झोपलं ते मागा त्याला म्हणतो सोने ये ते सोनं पळालं अगं बाया यो सोन्या आमचं सोने अगं आता माझं लेकरं सोने सोन्या उभं अगं आज सोने तुम्हाला काय बघितलं का बाई त्याची आई माझी बाई उठ सोने उगी बघ आता माझं सोन्या कसा माझा सोन्या आहे सोन्यासारखा सोन्या आहे मुलूक वाजवतं रडणं बाळा मी पळायला जाते नको बाळा बाई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन गेले पाण्याला जाते पाणी घेऊन गेले पाण्याला जाते पाणी घेऊन नको बायको लगेच काय करायचं रामदेव बाबा करायचं रामदेव बाबा मग मला रामदेव बाबा करायचं काय करायचं बायको करून संसारात अडकाना आणा संसारात गाडी उठायला बसतात कोणी सांगितलं माझ्या बाबाला ना रामदेव बाबा म्हणायचं बरं मावशी बिबो देता मी तुला माझ्याकडे 100 ग्रॅम बिबो आहे ते बिबो देतात तुला ते संध्याकाळी आपला समाधी सोहळा झाला लगेच औषध करू नका समाधी सोहळा झाला घरी जा मावशी घरी गेलं का संध्याकाळी ते पाण्यामध्ये भिजत घातलं ते गाळून घे आणि त्याचं 10 ml पाणी काढ ते 10 ml पाणी वाघिणीचं दूध 10 ml शहराचं दूध 10 ml किती झालं मावशी 30 ml झाला दुसऱ्या दिवशी घरातलं म्हणायचं मी असा माझा समाधी सोहळा झाला इतका छान समाधी सोहळा झाला आता मी तृप्त झालेली आहे घरच्यांना म्हणायचं मला एकदम भारी औषध मिळालेले ऐका नाही आणि मग ते औषध घ्यायचं जे झोपी जायचं ते एवढीच लोक सकाळी उभी तुझ्या दारात मला घालवायला नाही तू आता काय एवढी लोक म्हणल्यानंतर कोणाचं दार असं काय एवढी लोक बरोबर आहे मला घालवायला औषध कसं आहे मावशी कसं राम नाम हा बरोबर
झटक्यात आला. मग तू औषध ती वैद्य नाही मावशी. मुलीच्या काळी वैद्य द्यायची, सुया द्यायचा, हे का नाही, दाताचा दातवण द्यायचा, कुंकू द्यायचा, रुपयाभर मावशी कुकू आल्याची दृष्टी लागू नये, तुला गंगवात द्यायचा, हा? तुझ्या नवऱ्याला कंटोळा द्यायचा. माझ्या नवऱ्याला नाही माहित ते मला. अगं बाया 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 बरं, देता मावशी.